नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस पी जाधव, प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी ऑनलाईन सर्जी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 10वा विषय मराठी यामध्ये समाविष्ट असलेला वि स खांडेकर यांचा पाठ गवताचे पाते हा आज अभ्यासणार आहोत. मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक 24वर अनुक्रमानिकेमध्ये 7व्या क्रमांकावर गवताचे पाते हा पाठ देण्यात आलेला आहे. या पाठाचे लेखक आहेत वि स खांडेकर. यांचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊयात. कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक. 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचे कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या, वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, वनभोजन, धुरधुमार, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफन हे समीक्षा लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे. रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्य यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथेतून केली. सुवर्णकण, क्षितिजस्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथा संग्रह आहेत. त्यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, गवताचे पाते ही एक रूपक कथा आहे आणि ही रूपक कथा या रूपक कथेतून या कथेचे लेखक वि स खांडेकर यांनी मानवी भावभावनांचं दर्शन याच्यातून आपल्याला घडवलेलं आहे. पुढील स्लाईडवर आपण ही रूपक कथा व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. ती आपण बघूयात. बालपणापासून आपल्याला कथा वाचायला खूप आवडतात. यामध्ये ऐतिहासिक कथा, विज्ञान कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा. रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते. तिच्यात अर्थघनत्व, आशय, समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, अलंकारिता आणि संदेशपरता ही त्याची आणखीन वैशिष्ट्ये सांगता येतील. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. तो आवाज ऐकून गिरक्या खात खात जमिनीवर एका येणाऱ्या पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकोट करतोयस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोडगोड स्वप्नांचा चुराडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने, त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोप मोड होऊ लागली.
जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं. जीव खाऊन टाकला त्यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज. छी छी छी. माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला त्यांनी. रूपक कथेचा भावार्थ. अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्या अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते का? आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्यांची सुखदुःख जाणण्याची किंवा त्यांच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्ती मनुष्याची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या छोट्याशा रूपक कथेमधून लेखक वि. स. खांडेकर यांनी मानवी जीवनाची जी आदर्श मूल्य आहेत, आपला जीवनविषयक जे तत्त्वज्ञान आहे ते मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे आणि अतिशय छान आणि मार्मिक शब्दामध्ये त्यांनी ते वर्णन आपल्यासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे. तर मित्रांनो, या छोट्याशा रूपक कथेचा अर्थ आणि त्याचं मर्म तुम्हाला यातून लक्षात आलं असेल अशी अपेक्षा करतो. यानंतर आपण वळणार आहोत गवताचे पाते या पाठाच्या स्वाध्यायाकडे. या पाठावर आधारित पहिला प्रश्न की रूपक कथेची वैशिष्ट्य. मग आपल्याला रूपक कथेची वैशिष्ट्य काय सांगता येतील? आकाराने लहान, अर्थ घनत्व, आशय समृद्धी, सूचकता, नाट्यात्मकता, अलंकारिता आणि संदेशपरता. वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो. दुसरा प्रश्न की गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्य. तर या रूपक कथेमध्ये गवताच्या पात्याची 4 स्वभाव वैशिष्ट्ये सांगण्यात आलेली आहेत. ती कोणती कोणती? बघा, नंबर 1 स्वप्नाळू, नंबर 2 किरकिरा, नंबर 3 अरसिक आणि नंबर 4 चिडखोर. त्यानंतरचा प्रश्न आहे की पानाची स्वभाव वैशिष्ट्य. तर या रूपक कथेमध्ये पानाची 2 स्वभाव वैशिष्ट्ये सांगण्यात आलेली आहे. नंबर 1 पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते आणि नंबर 2 गवत पात्याला क्षुद्र मानते. यानंतरचा प्रश्न गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह. या कथेमध्ये गवताच्या पात्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला जे शब्द दिसत आहेत ते शब्द वापरण्यात आलेले आहेत. बघा कोणती कोणती शब्द वापरण्यात आलेली आहेत. नंबर 1 चिमणे, नंबर 2 चिडखोर बिब्बा, नंबर 3 क्षुद्र, नंबर 4 अरसिक आणि नंबर 5 चिमुकले. प्रश्न क्रमांक 2 कारणे लिहा. आता कारणे लिहा यामध्ये पहिला प्रश्न आहे की झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली, कारण. याचं कारण काय आहे? तर त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोडगोड स्वप्नांचा चुरडा झाला होता. यानंतरचा प्रश्न आहे अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले, कारण. याचं कारण आहे त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी सुद्धा केला नव्हता.
नंतरचा प्रश्न आपण बघूयात की वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले. कारण त्याचं कारण आहे त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती. यानंतरचा प्रश्न आहे की खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. पहिला शब्द दिलेला आहे बेजबाबदारपणा. बेजबाबदारपणा या शब्दापासून आपल्याला खालील शब्द तयार करता येतील. बेजबाबदार, दार, बाब, दाब, बाज, जर, दाबा, बाबर. त्यानंतर शब्द दिलेला आहे धरणी माता. तर धरणी माता या शब्दापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील. धरणी, माता, रणी, मार, रमा, तार, धर, धनी. यानंतर शब्द आहे दिलेला बालपण. मग बालपण शब्दापासून कोणते कोणते शब्द तयार करता येतील तर बाल, पण, बाण, बाप, लप. यानंतरच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. खालील परिच्छेद वाचून विरामचिन्हांचा परिच्छेद मध्ये योग्य वापर करा. हा प्रश्न जवळपास बहुतांश प्रश्नपत्रिकेमध्ये दिला जातो आणि तुम्हाला पॅरेग्राफ दिला जातो आणि त्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला विरामचिन्हांचा वापर करावा लागतो. स्लाइडवर आपण एक पॅरेग्राफ अभ्यासूयात. बघा या पॅरेग्राफमध्ये काय सांगितले की कुंभकोणम येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते. एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी 1 येतो. तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे. ते म्हणाले, तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू. यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला, सर, शून्याला शून्याने भागले तर. त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले. हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय. स्क्रीनवर तुम्हाला आता ही जी स्लाइड दिसते या स्लाइडमध्ये तो पॅरेग्राफ दिलेला आहे. या पॅरेग्राफमध्ये विरामचिन्हांचा वापर केलेला तुम्हाला दिसून येत असेल. आता या स्लाइडमध्ये तुम्हाला पूर्णविराम, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह यांचा वापर कुठे कुठे केलेला आहे ते लक्षात येत असेल. हे तुम्ही या स्लाइडवरून या विरामचिन्हांचा वापर नेमका कुठे करण्यात आला हे अभ्यासावं. यानंतरचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही. स्क्रीनवर तुम्हाला 4 जोड्या दिसत आहेत. या 4 जोड्यांपैकी एक जोडी ही विरुद्धार्थी नाही. या 4 जोड्या कोणत्या आहेत? पहिली जोडी ज्ञानी विरुद्ध सुज्ञ, निरर्थक विरुद्ध अर्थपूर्ण, ऐच्छिक विरुद्ध अनिवार्य आणि दुर्बोध विरुद्ध सुबोध. यामध्ये जी पहिली जोडी आहे हे त्याचं उत्तर आहे, ज्ञानी विरुद्ध सुज्ञ. यानंतरचा प्रश्न आहे स्वमतावर आधारित. तर स्वमतावर आधारित प्रश्नांकडे आपण वळूयात. स्वमतावर आधारित पहिला प्रश्न आहे की माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. तर आपल्याला खालील प्रकारे ते स्पष्ट करता येईल की माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आपल्या मुलाने सकाळी सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा, त्याने चांगल्या मुलांचीच संगत धरावी, परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळावेत वगैरे वगैरे असे प्रत्येक आईबाबांना वाटते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले असले आग्रह त्यांनी उधळून लावले होते. मात्र हे आजच आधुनिक काळातच घडते असे नाही. स्वमतावर आधारित दुसरा प्रश्न आहे की माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. तर हे आपल्याला खालील प्रकारे स्पष्ट करता येईल. जगभर सर्वी मानवी समाजात हेच घडत आलेलं आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तिथून जग जसे दिसते तसे आणि तेवढेच खरे आहे असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते.
यानंतरचा प्रश्न आहे की गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते? आता तुम्ही अशी कल्पना करा की त्या गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही आहात, तर तुम्ही त्यावेळेस काय उत्तर दिलं असतं? तर आपल्याला खालील प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. मी गवतपाते असतो तर गळून पडणाऱ्या पानाला पुढील प्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते. आजोबा, आपण दोघेही अकारण भांडत आहोत. काय झाले ते पहा. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात. त्यावेळी खूप आवाज झाला आणि माझी झोपमोड झाली. मला राग आला आणि तुम्हाला मी रागाने लागेल असे काहीतरी बोललो. तुम्ही सुद्धा मला चिडखोर बिब्बा म्हणालात. मला अरसिक म्हणालात. पण मी थोडा अंतर्मुख झालो. विचार केला. माझ्या लक्षात आले की आपण चुकीच्या कारणाने भांडत आहोत. आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत. त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत. आपणा प्रत्येकाला स्वतःचेच बरोबर आहे असे वाटते. समोरचा चुकीचा आहे असे वाटते. आता हेच पहा ना. तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता. तुम्हाला दूरदूरचा परिसर उंचावरून दिसतो. भोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे तुम्हाला तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते. आम्ही मातीत लोळत राहतो म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत असे तुम्हाला वाटते. पण आजोबा, आम्ही आत्ता या क्षणी मनसोक्त जगतो. तुम्ही उदयाचा विचार करीत राहता आणि आजचा आनंद गमावता. आपण दोघेही जण आपापल्या जागी बरोबर आहोत. आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. मग आपल्याला दोघांच्या भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही. आता हे सगळे राहू द्या. तुम्ही सांभाळून सांभाळून चला. स्वतःच्या प्रकृतीला जपा. यानंतरचा प्रश्न दिलेला आहे की गवताचे पाते व पान त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यात बदल झाला आहे अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा. ही जी छोटीशी रूपक कथा आहे, जर या रूपक कथेमध्ये गवताचे पाते आणि पान यांचे स्वभाव वैशिष्ट्ये बदलली तर आपल्याला ही कथा कशी लिहिता येईल? तर आपल्याला खालील प्रकारे ती कथा लिहून काढता येईल. हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पट पट असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, अहो आजोबा, आजोबा केवढ्याने पडलात? लागलं बिगलं तर नाही ना? पानाला बरे वाटले. प्रेमळपणे म्हणाले, काय रे बाळा, तुला त्रास झाला का रे? छे छे आजोबा, तुम्ही ठीक आहात ना? काय सांगू बाळा, इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे. पण आता वय झाले ना, काय करणार? असं का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचं मन तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही. हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले. ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. पाते थंडीने कुडकुडत होते. ते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते लगबगीने उठले. स्वतःशीच पुटपुटले, आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं. चला चला, पटापट जायला हवं. एखाद्या आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित. खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. आता या कथेचा भावार्थ आपल्याला कसा लिहिता येईल ते आपण बघू. बघा, कथा काय दिलेली आहे. एक विचारू. उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले, हां, मलाही तुमच्यासारखं मोठं व्हायचंय, पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना? हो. अरे, कितीतरी लहान झाडंही खूप सुंदर असतात आणि इतक्या पण वाढणं देखील सुंदरच असेल ना? हो. आणि इतक्या उंचीवर आता खरं तर लहान झाडंच जास्त सुंदर दिसतात.
आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोड्या दिसला. ही झाली कथा. आता या कथेचा भावार्थ आपल्याला सांगता येईल. रोपवृक्षाची ही कथा प्रत्येक जीवनात वेगवेगळ्या रूपात अवतरताना दिसते. लहान मुलांना मोठे व्हावेसे वाटते. मोठ्या माणसांना काहीही करण्याचे, कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असते. मुलांवर बंधने असतात. थोडे बारकाईने पाहिले तर मोठ्यांना लाभणारे स्वातंत्र्य भ्रामक असते. मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो. या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते. मोठ्या माणसांना कायदे कानून, नीतिनियम पाळावे लागतात. पैसे खूप मिळाल्यावर सर्व सुखे उपभोगता येतील असे सर्वांना वाटत असते. प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी असते. खूप पैसे मिळाल्यावर ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेने माणूस घेरला जातो. रस्त्याच्या फुटपाथवर झोपणाऱ्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करेल अशी भीती नसते. पण बंगला बांधलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो, दारावर पहारेकरी ठेवतो. याचा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, गवताचे पाते हा पाठ आपण या ठिकाणी अभ्यासला आहे. या पाठावर आधारित स्वाध्याय, यामध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कसे लिहिता येतील याची माहिती देखील बघितली आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.